शिवसेना नेमकी कोणाची हा गेल्या 3 वर्षांपेक्षा अधिक काळ रखडलेला प्रश्न किमान या सुनावणीत तरी निकाली निघेल या ठाकरे गटाच्या आशेवर पुन्हा एकदा पाणी फेरल्या गेले। मागील 3 वर्षांपासून रखडलेल्या शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हाबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती। तसे संकेत मागच्या सुनावणीच्या वेळीच न्यायालयाने दिले होते, परंतु तसे झाले नाही। न्यायालयाने पुन्हा एकदा ही सुनावणी पुढे ढकलली आहे। हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी या प्रकरणी निकाल यावा यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न सुरू होते, मात्र आता या खटल्याची अंतिम सुनावणी थेट पुढच्या वर्षीच होणार। येत्या 21 जानेवारी 2026 रोजी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी घेतली जाईल। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत घेतलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते। न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे। शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि चिन्हावरही विचार करण्यास खंडपीठाने सहमती दर्शवली आहे। या प्रकरणावर कायदेशीर मुद्दे समान असून ते एकमेकांवर अवलंबून असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले। त्यामुळे या दोन्ही खटल्याची आता एकत्रित सुनावणी घेण्यात येणार आहे। आता या दोन्ही खटल्याची सुनावणी 21 जानेवारी 2026 रोजी सुरू होईल। दुसऱ्या दिवशी देखील अन्य कोणतेही महत्त्वाचे प्रकरण सुनावणीसाठी ठेवू नये असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। त्यामुळे या सुनावणीत काय तो निकाल एकदाच लागेल अशी आशा बाळगायला हरकत नाही, परंतु तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेवटाला पोहोचलेल्या असतील। त्यामुळे निकाल अनुकूल लागला तरी त्याचे फळ पदरात पडण्यासाठी उद्धव ठाकरे गटाला पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते। दरम्यान राजकारणाच्या नदीतून खूप पाणी वाहून गेलेले असेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत मी साक्षी पुन्हा घेऊन येते देशोन्नती संपादकीय। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।